वंदे मातरम म्हणून सोनिया गांधींवर फडणवीसांनी टीका केली. कशाला? अर्धवट वंदे मातरम म्हटलं बौद्धिक नक्षलवाद आहे आपण. हे कोण म्हणते बघा, ही बौद्धिक कोण घेतं? RSS मध्ये घेतली जातात, कारण यांची बुद्धी कमी आहे सगळ्यांची, म्हणून त्यांना कायम बौद्धिक शिबिरं घ्यावी लागतात. कोणीही अर्धवट वंदे मातरम म्हणत नाही. आज मी सामनामध्ये लिहिलं आहे त्याविषयी. वंदे मातरमची 6 कडवी आहेत. किती? 6. प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टरशिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी. मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी प्रधानमंत्र्यांनी. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा 6 कडवी समोर उभं राहून म्हणून दाखवावी. आतापर्यंतची प्रथा 1938 साली काँग्रेसनं वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. काँग्रेसने स्वीकारलं, BJPने नाही स्वीकारलं वंदे मातरम. 1836 साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरमचं गाण केलं. संघाच्या शिबिरात नव्हतं वंदे मातरम, काँग्रेसने केलं आहे. आणि इन्किलाब झिंदाबाद आणि वंदे मातरम ही 2 महाकाव्य आहेत. त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो. त्यातलं फक्त वंदे मातरम हा याचीच गर्जना करत क्रांतिकारक फासावर गेले. 6 कडवी म्हणत नाही गेले. 6 कडवी म्हणत भगतसिंग फासावर गेला का? किंवा सुखदेव फासावर गेला? वंदे मातरम आणि इन्किलाब झिंदाबाद. भाजपच्या लोकांना जो त्यांना जे इडियट म्हटलं जातं ते यामुळेच इडियट म्हटलं.